दिनांक 12 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास माननीय पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे यांना गुप्त माहिती मिळाली की मनीलाल इस्माईल पवार राहणार लाकड्या हनुमान तालुका शिरपूर जिल्हा धुळे याने त्याचे शेतातील असलेल्या घरात मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवून आणणारा गांजा हा अंमली पदार्थ अवैधरित्या साठवणूक करून ठेवला आहे। त्यावरून पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी सदर माहिती माननीय पोलीस अधीक्षक सो धुळे यांना कळवून छापा कारवाई कामी परवानगी घेतली असता सायंकाळी 5 वाजता मनीलाल इस्माईल पवार यांचे शेतात असलेल्या घरात कपड्याच्या गाठोड्यात बांधून ठेवलेला गांजा अंमली पदार्थ व त्याच्या घराच्या टेरेसवर कपड्याच्या गोट्या बांधून ठेवलेला सुका गांजा मिळून आला। सर्व गाठोडे सोडून पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक गोणीत 20 किलो प्रति गोणी भरती केली असता एकूण 24 गोणीत 480 किलो वजनाचा गांजा त्याची प्रति किलो 7,000 रुपये किमतीचा असा एकूण 33,60,000 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यास शिरपूर तालुका पोलीस ठाणे सांगवी येथील पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी जप्त केला असून याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून NDPS ॲक्टनुसार सांगवी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोसई मिलिंद पवार हे करीत आहे। सदर कारवाई माननीय श्रीकांत दिवरे पोलीस अधीक्षक सो धुळे, श्री किशोर काळे अप्पर पोलीस अधीक्षक धुळे, श्री सुनील गोसावी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर विभाग शिरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोसई मिलिंद पवार, पोलीस कॉन्स्टेबल अल्ताफ मिर्जा, स्वप्नील बागर, जयेश मोरे, सुनील पवार, पवन गवळी, आशिष पठाण, मयूर पाटील यांनी केली आहे।